पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत धिंगाणा घालते आणि करते नको ते चाळे. पतीने थेट पोलिसांना पुरावेही दिले. गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधामधून घडलेले अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक घटना घडली आहे. येथील एका प्रकाशन कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गौरव शर्मा याने त्याची पत्नी रितांशी शर्मा उर्फ रितू हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरव यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गौरव शर्मा याने सांगितलं की त्याचं लग्न 2012 मध्ये रितांशी हिच्यासोबत झालं होतं. सुरुवातीला आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो, मात्र नंतर काही वादविवाद आणि रितांशीच्या स्वैर वागण्यामुळे वेगळं राहू लागलो. त्यानंतरही रितांशीच्या वागण्यात काही फरक पडला नाही. रितांशी ही अनेक दिवस घरातून गायब असते. तसेच आपल्या अनुपस्थितीत काही मित्रांना घरी बोलावून त्यांच्यासोबत नशेच्या धुंदीत नको ते वर्तन करते, असा आरोप गौरवने केला आहे. रितांशी हिच्या वागण्याबाबत शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर गौरवने त्याचा 12 वर्षाचा पुतण्या वंश शर्मा याला घरी आणून ठेवले होते. त्यानेही रितांशी हिच्या गैरवर्तनाबाबत काका गौरव याला माहिती दिली. जेव्हा काका घरी नसतो तेव्हा घरामध्ये वाईट लोक येतात. ते दरवाजा बंद करून मद्यपान करून अश्लील बोलतात, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर गौरवने जेव्हा पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅटवर पत्नीचे आशिष उर्फ सनी, राज वर्मा, लव चौहान, कुलदीप चौधरी आणि अमन सिंग या तरुणांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. आपल्याकडे पत्नीविरोधात 1200 पानांचे डिजिटल पुरावे आहेत, असा दावाही त्याने केला आहे. एवढंच नाही तर पत्नी रितांशी हिच्याकडे 2 बेकायदेशीर पिस्तूल आहेत. ती तिच्या मित्रांची आहेत, असाही दावा गौरव याने केला आहे.